नमस्कार मैत्रिणींनो, कविता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला शेवग्याच्या पानाची भाजी बनवून दाखवणार आहे। शेंगा तर तुम्ही खाल्ल्या असतील, पण शेवग्याच्या पानाची भाजी नसेल खाल्ली। अशी पौष्टिक आणि अनेक गुणधर्म असलेली ही शेवग्याची पानाची भाजी। बघा, लागणारं साहित्य मी कवळी पानं घ्यायची, स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, निवडून आणि धुवून घेतलेली आहेत। साहित्य: एक टोमॅटो, 2 बारीक चिरलेली कांदे, हिरव्या मिरचीचा ठेचा, त्याच्यामध्ये लसूण जिरं घातलेलं, शेंगदाण्याचा कूट, तेल, चवीनुसार मीठ, एवढं साहित्य लागतं। चला तर मग आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम त्यामध्ये आपण तेल टाकूया। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये कांदा टाकूया। छानपैकी असा कांदा तेलामध्ये टाकला की नंतर टोमॅटो टाकायचं। एकदा तुम्ही नक्की करून बघा, खायला खूप छान लागते। भरपूर कॅल्शियम असतं तिच्यामध्ये, आपले हाडं पण मजबूत होतात। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये चांगला लालसर कांदा होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा। चला तर आपला कांदा मस्त लालसर भाजला आहे। त्याच्यामध्ये आपण हा हिरवी मिरचीचा ठेचा टाकूया। तुम्हाला हवं तसं तुम्ही तिखट टाकू शकता। हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये लसूण आणि जिरं घालायचं आणि ते कुटून घ्यायचं। कुटल्यानंतर त्याची चव खूप छान लागते। मी याला कुटूनच घेतलेलं आहे। वास खूप छान येतोय। मस्त हिरव्या मिरचीच्या ठेच्याचा वास येत आहे। यामध्ये आता आपण ही स्वच्छ धुतलेली शेवग्याची पानं टाकणार आहोत। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्याच्यानंतर आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत। मी भाजून शेंगदाणे घेतली आहेत। आणि चवीनुसार मीठ। याला चांगलं असं परतून घेऊ। खूप कमी वेळात भाजी होते आणि लवकर होते, झटपट भाजी। याच्यामध्ये लोह, फॉस्फरस असे अनेक गुणधर्म आहेत। कॅल्शियम तर खूप आहे, दुधापेक्षा जास्त कॅल्शियम। आपण आठवड्यातून एकदा नक्कीच ही भाजी खाल्ली पाहिजे।
आणि खायला पण खूप छान लागते. चला, आपली आता भाजी तयार आहे. खूप छान असा सुगंध येत आहे. चमचमीत झाली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. मम्मी, भाजी खूप छान झाली आहे. ही तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. थँक्यू.